नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. लोहा तालुक्यातील सावरगाव न येथे अवघ्या 48 तासात हसत खेळत कुटुंब संपल्यानं अख्खं गाव सुन्न झालं आहे. एका 27 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्यानंतर त्याच्या अंत्यसंस्काराहून घरी येताच अवघ्या काही तासात वडिलांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. तर दुःखाच्या दुहेरी आघात झाल्याने आईला देखील हृदयविकाराचा झटका आला. सध्या त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राहुल बेद्रे वय 27 वर्ष आणि भीमराव बेद्रे वय 60 वर्ष असं मृत बाप लेकाचे नाव आहे. तर शोभाताई बेद्रे यांच्यावर नांदेड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सावरगाव येथील भीमराव बेद्रे यांना 2 मुली आणि 1 मुलगा असे अपत्य होत. त्यांना 4 एकर कोरडवाहू शेती आहे. राहुल हा त्यांचा एकुलता एक मुलगा होता. तो घरची शेती कसण्यासोबत मोलमजुरी करून वडिलांना हातभार लावत होता. सोमवारी 9 जून रोजी त्याने दिवसभर आपल्या मित्रांसोबत रोजंदारीने ट्रकमध्ये कापूस भरण्याचे काम केले. त्यानंतर शेतात जाऊन येतो म्हणून तो गेला होता. मात्र सायंकाळी उशिरापर्यंत तो घरी परतला नाही. गावकऱ्यांनी शोध घेतला असता शेतातील एका झाडाला त्याने गळफास घेतल्याचे समोर आले. एकुलत्या राहुलने आत्महत्या का केली याचं कारण अद्याप समोर आलं नाही. मात्र एकुलत्या एक मुलाने अशा प्रकारे टोकाचं पाऊल उचलल्याने वडील भीमराव बेद्रे यांना धक्का बसला. 10 जून रोजी मंगळवारी मुलाच्या अंत्यविधीनंतर घरी येताच भीमराव बेद्रे यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. उपचारानंतर त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. मात्र 12 जूनला पहाटे हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचा मृत्यू झाला. आईवर एकाच वेळी दुहेरी आघात झाला. दरम्यान मुलापाठोपाठ पतीचाही मृत्यू झाल्याच्या दुहेरी आघाताने शोभाताई देखील खचून गेल्या. त्यांनाही हृदयविकाराचा झटका आला. सध्या त्यांच्यावर नांदेड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पतीचा मृत्यू झाल्यानंतर हृदयविकाराचा झटका आल्याने शोभाबाई पतीचं अंतिम दर्शनही घेऊ शकल्या नाहीत. गावकऱ्यांनीच काही नातेवाईकांच्या उपस्थितीत भीमराव यांच्यावर अंत्यसंस्कार केले. अवघ्या 48 तासात या दुःखद घटनाक्रमामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात असून हसत खेळतं कुटुंब डोळ्यासमोर उद्ध्वस्त झालं अशा भावना गावकरी व्यक्त करत आहेत.